दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। भाजप विरोधामध्ये जाणारा एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो असं वक्तव्य राऊतांनी केलं। त्याला भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात दावे प्रतिदावे सुरूच आहेत। अजितदादांच्या विमान अपघातामागे ऑपरेशन लोटस आहे का असा सवाल उपस्थित करत राऊतांनी शंका व्यक्त केली आहे। तर उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटसचा भाग बोलतील असा पलटवार भाजपकडून करण्यात आलाय। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो। अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। अजित पवार यांचा संशयास्पद विमान अपघात। अजित पवार यांचा मृत्यू हा अशा एका अपघातामध्ये झालेला आहे की तो नक्की कसा घडला, का घडला, त्याच्या मागचं रहस्य काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या जनतेला आहे। संजय राऊतांना एकच विनंती आहे की तुम्ही राजकारण सोडून द्या। तुम्ही नेटफ्लिक्सला स्क्रिप्ट रायटर किंवा डायरेक्टर म्हणून काम करा। एक हॉरर सिरीज, एक थरारक सिरीज करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे। त्याबद्दल तुम्ही नेटफ्लिक्सची एक टायअप करून म्हणजे उबाटा गट तुम्ही खड्ड्यात घालवला, आता किमान नेटफ्लिक्सला जॉईन झालात, अशा वेब सिरीज काढायला लागला तर थोडं तुमचं दुकान चालेल। तर राऊतांनी केलेले आरोप गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत। लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झाला तो पटतच नाहीये। हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत। कोणी तर असं म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहे। कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले। त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे। हे संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं। खुद्द शरद पवार साहेबांनी या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारे कुठलंही वेगळं काही घडलेलं नाहीये। असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्यामध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत आणि प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिलेले। सीआयडी चौकशी होते। दरम्यान दादांच्या अपघातावरून होणाऱ्या संशयावरून प्रफुल्ल पटेलांनी प्रतिक्रिया दिली आहे। फ्लाईटमध्ये दरम्यान काय चर्चा झाली ते सगळं एक एक शब्द इथे रेकॉर्ड झालेला असेल। ते डिकोड झाल्यानंतर पहिलं प्राथमिक आपल्याला अंदाज लागेल। मी व्हिडिओ फुटेज बघितलं, तो विमान खाली उतरत असताना 70-80 फुटाच्या किंवा 100 फूट असेल, जे काय तेवढा मेजरमेंट नाही करता येत, पण जवळ आल्यानंतर एकदम डावीकडे पलटलं आणि कोसळलं। आता ते डावीकडे पलटणं आणि कोसळणं एक पार्ट आहे, पण पलटणं ते तर आम्हाला असं फारच आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकते। त्यासाठी 2 कारण महत्त्वाचे असू शकते। एक तर तांत्रिक बिघाड। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासगी विमानातून प्रवास टाळावा असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिलाय। याच्यामध्ये तर ज्या पद्धतीने आता अनेक शंका व्यक्त करतात। मी कधी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जर मला भेटले तर त्यांना सांगणार आहे की तुम्ही खाजगी विमानामध्ये किंवा खाजगी हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणं टाळा।